नमस्कार, मी रिया पवार. नांदेड पुकार न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. देगलूर नाका परिसरातील ड्रेनेजच्या कामाची चौकशी करण्याची मागणी. नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात कोट्यावधी खर्च करून ड्रेनेज लाईनचे काम करण्यात येते आहे. परंतु हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून भविष्यात ही ड्रेनेज लाईन टिकेल की नाही असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. त्यामुळे या कामाची तातडीनं चौकशी करून निकृष्ट काम करणाऱ्या गुत्तेदारास काळ्या यादीत टाकावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख बशीर लाला यांनी एका निवेदनाद्वारे मनपाकडे केली आहे. शहरातील देगलूर नाका परिसरातील फेमस फंक्शन हॉल ते वाल्मिकी नगर तसेच इस्लामपुरा, गुलजारबाग, हैदरबाग, रहमतनगर, मोहम्मदिया कॉलनी, इक्बाल नगर यासह जुना नांदेड परिसरातील नावघाट रोड, करबला अन्य ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकण्याचं काम सुरू आहे. परंतु हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून विशेष म्हणजे सिमेंटचा रस्ता तोडून ही ड्रेनेज लाईन टाकण्यात येत असून तो रस्ता पुन्हा पूर्ववत देखील करण्यात येत नाही. ड्रेनेजच्या कामांमध्ये रेतीऐवजी निकृष्ट दर्जाची चुरी वापरण्यात येत असून या कामाची तातडीनं चौकशी करून संबंधित कंत्राटदारास काळ्या यादीत टाकावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते शेख बशीर लाला यांनी दिला आहे. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा नांदेड पुकार न्यूज. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की करा.